नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. एक घंट्यापूर्वी मी उठायच्या आधी सरकारचं शिष्टमंडळ आलंय चर्चेला. दोन एक नाही जुनं नव गेलं मग घरी पहिल्या धडकीतच त्याच मग जुळत नाही. आता जुनं आहे ते आलंय. तुम्हाला एवढंच सांगायला आलोय फक्त इथपर्यंत. जेवायला वाढलं होतं सगळ्याला माहिती, मीडियाच्या बांधवाला सुद्धा माहिती, ते सुद्धा आत होते. म्हणलं मी अगोदर माझ्या समाजाला सांगून येतो शिष्टमंडळ आलंय चर्चा करतो तर गाड्याचे तोंड मुंबईकडे करून ठेव. त्यांचं आपलं पटलं तानेत पुढं. आपल्याला मुंबईत गेलं तरी आरक्षण पाहिजे, इथं दिलं तरी आरक्षण पाहिजे, त्यांनी बीडला दिलं तरी पाहिजे, गेवराला दिलं तरी पाहिजे, त्यांनी संभाजीनगरला दिलं तरी पाहिजे, त्यांनी लोणावळ्यात देऊ दे, पनवेल मध्ये देऊ दे, वाशीत देऊ दे, कुठं आधी तुम्हाला पुलावर उभा राहून देतात तरी पाहिजे. कुठं आमचं आम्हाला पाहिजे आरक्षण. आता ते काय म्हणते ते मी ऐकलं नाही. मी आता त्यांच्याशी चर्चा करतो तवर तुम्ही सगळ्या गाड्याचे तोंड मुंबईकडे करून ठेवणे. तवर मी चर्चा करतो, भाकर बी खातो, तुम्ही भाकरी खा. मुंबई जवळ आली, इथून मला दिसते आता ती. आता आपण गेले तर जमा त्याच्यात आपले मायबाप आणखी मागून यायचे. आपल्यालाच पुरत नाही 120-30 किलोमीटर इतकी उभं राहायला जागा पुरत नाही आपल्याला, जितके मागून निघाले जात. त्यांची चर्चा काय, त्यांनी काय मसुदा आणलाय, त्याच्यात माझ्या मराठ्यांचा हित काय, आरक्षणाचा त्याच्यामध्ये विषय काय, आपली मागणी कोणची, त्यांनी काय आणलंय, हे सगळं बघतो, चर्चा करतो. तवर तुम्ही जेवण करा, गाड्या एका लाईनीत लावून मुंबईकडे तोंड करूनच ठेवा.